नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुगाच्या डाळीचा ढोकळा करणार आहोत। मुगाच्या डाळीचा ढोकळा करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 3 तास भिजत घातली आहे। 3 तासानंतर डाळ छान भिजली आहे। मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय, याच्यामध्ये डाळ टाकूया। डाळ घेताना निथळून घ्यायची, जास्त पाणी घ्यायचं नाही। डाळ वाटताना आवश्यकता वाटली तर डाळ भिजवलेलं पाणी 1 ते 2 चमचे टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी डाळ मी काढून घेतली आहे। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकूया। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, आल्याचं साल काढून घेतलंय आणि स्वच्छ धुवून घेतलंय। मिक्सरमध्ये वाटून घेऊया। याची खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे, थोडं रवाळ ठेवायचं आहे। आवश्यकता वाटली 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं आहे। मिक्सरमध्ये वाटून घेतलंय। याचं टेक्स्चर थोडं रवाळ ठेवायचं, एकदम बारीक नाही वाटायचं। हे बघा, अशा पद्धतीने, खूप पातळ करायचं नाही। डाळ वाटताना एवढ्या 2 चमचे पाण्याचा मी वापर केलेला आहे। आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये मिश्रण काढून घेऊया। उरलेली डाळ मी ह्याच पद्धतीने वाटून घेते। उरलेली डाळ पण वाटून झाली आहे, छान वाटली गेली डाळ। आता ही डाळ मी बाउलमध्ये काढून घेते। उरलेली वाटलेली डाळ काढून घेऊया। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली आहे, खूप पातळ करायचं नाहीये। जर तुमच्याकडनं हे मिश्रण जास्त पातळ झालं तर याच्यामध्ये 1 ते 2 चमचे बारीक रवा टाकायचा आणि हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं। याच्यामध्ये 1 चिमूट हिंग टाकते, 1 चिमूट हळद अगदी थोडी टाकायची आहे। छोटा पाव चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल घेतले। तेल टाकल्यामुळे ढोकळा छान मऊ होतो। सर्व मिक्स करून घेऊया। गॅसवर ढोकळा वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले आहे। याच्यात आपण ढोकळा सेट करणार आहोत। याला तेल लावून घेऊया। ज्या भांड्यात तुम्ही ढोकळा सेट करणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं। सर्व बाजूने व्यवस्थित लावायचं, म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो। कडेकडेने पण लावायचं। गॅसवर ढोकळा वाफवण्यासाठी पाणी गरम झाले। आता ह्या मिश्रणामध्ये आपण अर्धा छोटा चमचा इनो टाकूया। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। ढोकळा वाफवण्यासाठी पाणी गरम झाल्यावरच ही प्रोसेस करायची आहे। सर्व पटापट मिक्स करायचं आहे। ही प्रोसेस करण्याच्या आधी ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा पटकन वाफवायला ठेवता येतो। याच्यामध्ये ढोकळ्याचं मिश्रण ओतून घेऊया। ही सर्व प्रोसेस पटापट करायची आहे। 1 ते 2 वेळेला असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे मिश्रण छान सेट होतं। आता हा ढोकळा आपण वाफवून घेऊया। ढोकळा वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम झालं आहे। याच्यामध्ये हे ढोकळ्याचं भांडं ठेवूया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 12 ते 15 मिनिटं याला वाफवून घेऊया। ढोकळा वाफवताना झाकण काढून मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही, नाहीतर याची वाफ निघून जाते आणि ढोकळा व्यवस्थित वाफवला जात नाही। 10 ते 12 मिनिटांनंतर आपण बघूया। 15 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। ढोकळा शिजला का बघूया। चाकूला पीठ लागलेलं नाहीये, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजलाय। आता मी गॅस बंद करते। थंड झाला की आपण ढोकळा कापून घेऊया। ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी करून घेऊया। गॅसवर फोडणीचं भांडं तापायला ठेवलंय। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलंय। तेल गरम झालंय। छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली आहे। 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकूया। कढीपत्त्याची पानं टाकूया। 1 चिमूट हिंग टाकूया। गॅस बंद करते मी आता। याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकूया। थोडीशी साखर घेतली आहे, साखरेचे 10 ते 12 दाणे घेतले, ते टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। ढोकळा थंड झाल्यावर ही फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया। ढोकळा थंड झालाय, ढोकळा कापून घेऊया। ढोकळ्याच्या कडा असे सोडून घ्यायच्या। ढोकळा कापूया। लहान मोठे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही पीसेस करू शकता। दुसऱ्या बाजूने पण कापून घेऊया। ढोकळ्यावर फोडणी घालूया। फोडणी छान सगळीकडे पसरून घालायची आहे। फोडणीमध्ये घातलेलं पाणी पण टाकायचं आहे, त्याच्यामुळे ढोकळा छान मऊ होतो, कोरडा कोरडा लागत नाही।
याच्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आपला ढोकळा तयार झाला आहे. ढोकळा काढून बघूया आपण. छान झाला आहे ढोकळा. ढोकळ्याचे छान पीस निघत आहेत. हे बघा, छान जाळी आली आहे. एकदम मऊ झाला आहे, स्पॉन्जी झाला आहे. आता मी हा ढोकळा प्लेटमध्ये सर्व करते. आपला मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार झाला आहे. प्लेटमध्ये सर्व केला आहे. छान झाला आहे ढोकळा आपला. बऱ्याच जणांना चण्याच्या डाळीमुळे त्रास होतो. अशा वेळी आपण असा मुगडाळीचा ढोकळा करू शकतो. झटपट होणारा आहे. नाश्त्याला बनवू शकतो, डब्यासाठी देऊ शकतो. चवीला खूप छान लागतो. आपण याच्यामध्ये मुगाची डाळ वापरतो, त्याच्यामुळे तो पौष्टिकही आहे. ढोकळ्याचं टेक्स्चर बघूया आपण. हे बघा, आतून जाळी छान पडली आहे. छान झाला आहे ढोकळा आपला. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.